वेलकम गाईज, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर गाईज, आम्ही अहमदाबादहून आता गुजरातमध्ये नीलकंठ धामला पोचलो रात्रीचे 10 वाजता. आणि आम्ही आता पटकन मंदिराकडे दर्शनासाठी जात आहोत, कारण आता मंदिर बंद करणार थोड्या वेळाने आणि आम्हाला अजून जेवण पण करायचं आहे प्रसादालयामध्ये. तर आम्ही आता एकदम फास्ट सर्व बघतो. हे खूपच छान असं रात्रीचं लाईटिंग आणि काय नजारा आहे. किती सुंदर असं वातावरण, एकदम छान असं लाईटिंग शो आणि खूप सुंदर दिसतंय. तुम्ही एकदा या ठिकाणी येऊन आणि बघून जा. खूपच छान असं दृश्य आपल्याला नीलकंठ धाममध्ये बघायला मिळतं आणि सर्वकडे एकदम छान असं वातावरण, एकदम कलरफुल, खूपच सुंदर असं देखावा इथं आपल्याला बघायला मिळेल. शंकराची घे नाही बरं का आता हे झाडे पण वाढले, छोटे झाडे. आपले शंकर महादेवजी, त्यांची नटराज मूर्ती, हे सर्व असं वातावरण बघून इतकं सुंदर वाटतं. बघा किती छान असं, एकदम खूप ठिकाणचे सहली वगैरे आलेल्या होत्या, त्यामुळे गर्दी पण भरपूर होती आणि खूपच सुंदर असं सर्व इतकं छान सजवलेलं आहे ना मित्रांनो. तिथे एकदम तिथं मन असं रमून जात आहे. हे बघा, हे गरुड अवतार, श्री विष्णूचं गरुड अवताराची मूर्ती आहे. तिथं बघा छान असं, किती छान पाणी, रात्रीचं किती छान लाईटिंगमध्ये. आणि हे असं 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन आपल्याला इथं दिसतं असं पाण्यात ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि भगवान विष्णूचे 9 अवताराचे दर्शन आपल्याला येथे होते. हो, आणि सौराष्ट्र सोमनाथांचे होतं आणि इथं नाही गेले, पण चुप बसा तुम्ही. स्वामीनारायण. कुठल्या मंदिरात सायंकाळी गोपीतून जावं लागतं. हे बघ, हे सगळे मंदिर आहेत ना, त्याच्या खालून आता फिरलो का ताई, सगळे अंगावर पाणी घेतात.
वामन अवतार. चल ना. म्हणजे बुद्धाचा पण अवतार तोच आहे ना. बुद्धाचा पण त्याच्यात अवतार आहे. समोर कोण आहे? श्री विष्णूचा गरुड अवतार. मग त्या आपले हाय गाइस, मेरा मुंह बहुत गंदा हो गया. बोल ना. खाना खा. हमने अब खाना खा लिया है. देखो ये है खाना, मतलब हमारा खाना हो गया. हमने गुजराती थाली ली थी, उसमें चपाती. हमने गुजराती थाली ली थी, उसमें है ना मतलब बटाटे की जो आलू की सब्जी थी, सेव भाजी थी, दाल खिचड़ा था, दाल खिचड़ी थी और कड़ी थी, छाछ था और हाँ सेव भाजी थी. बस. पेट भर के खाना. 70 रुपये में. 70. रात्रभर प्रवास केला आणि आम्ही सकाळी 4 वाजता पोहोचलो. तर गाईज माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू.